डहाणू समुद्रकिनारी संशयास्पद बोट आढळली आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे। समुद्रकिनारी स्थानिकांनाही संशयास्पद बोट पाहायला मिळाली आहे। चिखले गावच्या समुद्रकिनारी ही बोट आढळली आहे। संशयित बोटीचा व्हिडिओ हा एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय आणि या बोटीने या ठिकाणी खळबळ उडाली आहे। स्थानिकांनी ही बोट बघितली होती। दरम्यान पोलीस ठाण्यामध्ये आता सतर्कतेचे आदेश देखील दिले जात आहेत। पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय। डहाणू समुद्रकिनारी संशयास्पद बोटीमुळे खळबळ उडाली आहे। समुद्रकिनारी स्थानिकांनी ही बोट बघितली आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना सगळा प्रकार सांगितला। चिखले गावातील समुद्रकिनारी ही बोट आढळली आहे। या संदर्भात मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मनोज, काय कळू शकलंय का या बोटी संदर्भातली माहिती? वर्षा, डहाणूच्या चिखले गावातील प्रथमेश जोदळेकर, सुजित जोदळेकर आणि उन्मेष जोदळेकर हे शुक्रवारी रात्री 1:15 वाजल्याच्या सुमारास समुद्रकिनारी बसलेले होते आणि त्याच वेळी ही मोठी म्हणजे सर्वसाधारण ज्या मच्छीमारी गावाच्या बोटी आहेत त्या बोटींपेक्षा या बोटीचं आकारमान आणि लांबी देखील जास्त होती आणि त्या बोटीतून प्रकाशझोत टाकण्यात आला समुद्र किनाऱ्यावर आणि तेव्हा या तरुणांच्या लक्षात आलं की ही बोट काहीतरी वेगळी आणि संशयास्पद आहे। त्यानंतर या तरुणांनी त्या बोटीकडे मोबाईल टॉर्चने लाईट मारला। त्याच्यानंतर ती प्रखर समोरून बोटीचा जो उजेड होता तो प्रखर होता। त्यानंतर त्या स्थानिक तरुणांनी आपली मोटरसायकल सुरू करून त्या बोटीवर प्रकाश टाकला। मात्र ह्याची चाहूल लागल्यानंतर जी संशयास्पद बोट होती ती खोल समुद्रात गेली। या स्थानिक तरुणांनी सतर्क राहून दाखवून आणि गोलवड पोलिसांना याबाबतची माहिती दिली आणि पोलिसांनी तटरक्षक दलाला देखील माहिती दिली। काल दिवसभर या संदर्भातची तपासणी आणि जो तपास आहे तो सुरू होता पोलिसांकडून आणि तटरक्षक दलाकडून देखील हेलिकॉप्टरने या संदर्भातली तपासणी सुरू केली। विशेष या गोष्टीला महत्व आहे की मुंबईवर झालेल्या 26/11 जो दहशतवादी हल्ला होता त्या हल्ल्याला पुढील महिन्यात 16 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या दहशतवाद्यांनी मुंबईकडे येण्यासाठी याच गुजरातकडून पाकिस्तान मार्गे गुजरातकडून आणि निश्चितच त्यामुळे आता या कारवाईत काय पुढे येत आहे ते बघावं लागेल। मनोज, या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।